नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हजारो हेक्टर कांदा उत्पादन शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या संरक्षणापासून वंचित असून तातडीने कांदा पिकाला विम्याचे संरक्षण देण्यात यावे, अन्यथा कृषी कार्यालयात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी शेतकऱ्यांसह जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर धडक देऊन दिला। शेतकऱ्यांच्या विविध शेती पिकाचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणाकरिता व शेती पिकाचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक मदत मिळावी याकरिता सन 2016 पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना अंमलात आली। तेव्हापासून नांदगाव तालुक्यातील कांदा उत्पादन शेतकरी पीक विमा योजनेच्या संरक्षणापासून वंचित असून याचा कृषी विभागाला चक्क विसर पडला असून जिल्ह्यात मात्र सर्वच तालुक्याला कांदा पिकाला विम्याचे संरक्षण आहे। अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा पिकाचे प्रचंड नुकसान होत आहे। अशातच पीक विम्याचे संरक्षण नसल्याने शेतकऱ्यांना विम्याची नुकसान भरपाई मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान मागील 10 वर्षापासून होत आहे। तातडीने नांदगावातील कांदा पिकाला पीक विम्याचे संरक्षण देण्यात यावे, अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा ठाकरे गटाचे विधानसभा समन्वयक प्रकाश मारोटकर यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांना निवेदन सादर करून दिला आहे। सन 2016 पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना ही अंमलात आली तेव्हापासून नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी पीक विमा योजनेच्या संरक्षणापासून वंचित आहे। याला सर्वस्वी कृषी विभाग जबाबदार असून चक्क कृषी विभाग झोपेची सोंग घेत आहे। याबाबत जिल्हा कृषी अधीक्षकांना आम्ही आज निवेदन दिलं शिवसेनेच्या वतीनं आणि आंदोलनाचा इशारा दिला की तातडीनं कांदा पिकाला संपूर्ण तालुक्यात हजारो हेक्टरचे कांद्याचे पीक असताना सुद्धा अद्याप पीक विम्याचे संरक्षण मिळाले नाही, तरी तातडीनं 7 दिवसाच्या आत हा निर्णय घेऊन नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण देण्यात यावे। कारण अवकाळी पाऊस, गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा पिकाचे प्रचंड नुकसान होते आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटत नाही। त्यामुळे पीक विम्याचं संरक्षण असल्यास शेतकऱ्यांना हजारो रुपये नुकसान भरपाई भेटू शकते। म्हणून कांदा पीक या तालुक्यात पीक विम्याच्या संरक्षणाखाली येणे अत्यंत गरजेचे आहे। म्हणून आज जिल्हा कृषी अधीक्षकांना शिवसेनेच्या वतीने आज निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे। 7 दिवसाच्या आत जर कांदा पिकाला पीक विम्याचं संरक्षण दिलं नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आज या ठिकाणी आम्ही दिला।